चला अजित पंडित निशिकांत म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्यमंचावरती करूया। निशिकांत म्हात्रे आज वर्दल पाहता मंचावरती किंबहुना 100हून अधिक मान्यवर आपला आदरपूर्वक सन्मान घेऊन प्रेम आहे मोठीजी प्रीमियर लीगच्या या आयोजनावरती। जात पात पक्ष धर्म पंथ यांच्या पलीकडे सर्व पक्षाची सर्व संघटनेची अनेक मंडळी या मंचावरती पाहिलीत। तीच ओळख मोठीजीच्या ऐकतेची आहे आणि म्हणून आम्ही 2021ला निघालोत एक प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटच्या उत्कर्षासाठी हा स्लोगन घेऊन हा घोषवाक्य घेऊन आणि इथे निशिकांतजी तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय पाटील साहेब या ठिकाणी राकेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्यमंचावरती होईल। अजित पंडित यांच्या पवित्र शुभ हस्ते के.जी. पाटील यांचं शुभ आगमन आहे। आज एक पर्व के.जी. पाटील आणि प्रियाल पाटील यांच्या आवाजातून आपल्याला एक खरं तर मॅचचा पुढचा सत्र ऐकायचं होतं जे हिंदीमध्ये छान आपल्याला ऐकायला मिळालं असं। के.जी. पाटील मी अमोल पाटील आपल्याला विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते के.जी. पाटील बॅटची अप्पर एज इथं परतावं लागेल या फलंदाजाला हॉट अँड बॉलच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन। खरं तर इथं अगदी हा आवाज मॉनिटर प्लीज कमी करायचा आहे। इथं के.जी. पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय। अमोल पाटील अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल। तदनंतर अतिथी कक्षातील पाहुण्यांमध्ये सन्माननीय मच्छिंद्र नारायण भोईर इथं उपस्थित आहेत। अजित पंडित आपल्याला विनंती असेल मच्छिंद्र नारायण भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्यमंचावरती करून घ्यायचा आहे। बरोबर संध्याकाळी 7 वाजता या उरणमध्ये सेकंड की थर्ड नाईट टूर्नामेंट सुरू होतो आहे। मच्छिंद्र नारायण भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान होईल। किशोर गोविंद भोईर खरं तर वाचनाचा छंद ज्याला सातत्यानं आणि म्हणूनच शालेय जीवनापासून अनेक ललित अनेक वाङ्मय ज्यांनी वाचले असतील असा हा ओपल असियामधून परमा कंटेनर अशा काही सिपिंग लाईनमध्ये काम करणारे आमचे मित्र किशोर गोविंद भोईर पाटील किशोर गोविंद पाटील अमोल पाटील आपल्याला विनंती असेल अजित पंडित किंवा अमोल पाटील भोईर सरांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर माळी शैलेशजी माली यांचाही आदरपूर्वक मला वाटतं या ठिकाणी सन्मान झाला। जाऊया थेट आता परत एकदा मैदानाकडे। उर्वरित मान्यवरांचे आदरपूर्वक सन्मान हे बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी आपल्याला पाहायला मिळतील। येस थँक्यू आदरणीय पंडित सर। मॅच कडे टर्न करूया। दीप पाटील बॅटिंग करतोय। पहिल्या बॉल नंतर दुसऱ्या बॉलवरती आणखीन एक चपराक दीप पाटीलच्या बॅट मधून फायनलच्या मॅच मधील पहिल्या इनिंग मधील हा झणझणीत आणि खणखणीत MPL 6 डंका वाजतोय फक्त MPLचा या ट्रॉफीचा जी चांदीनं मडवलेली आहे आणि खास करून 5वं पर्व आहे ज्यावरती मोठोजी गावाला पूर्णपणे गर्व आहे। फक्त मोठोजी गावाला नाही आहे संपूर्ण विभागाला उरण तालुक्याला रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राला एका गावातील एवढी मोठी भव्यता आणि दिव्यता असणारी ही एक स्पर्धा ज्या स्पर्धेकडे आपण पाहिलं तर भारतातील एका गावातील सर्वाधिक श्रीमंत असणारी स्पर्धा ज्याचं नाव आहे मोठीजी प्रीमियर लीग आणि या षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला। फायनलची मॅच आहे। ओव्हर झाल्यानंतर किंवा इनिंग झाल्यानंतर तुमच्या बक्षीस सुनावले जातील। तुम्ही तुमच्या दानानं देत जा आम्ही आमच्या टाइमनुसार सुचवत जाऊ। मॅच कडे टर्न करूया। दीप पाटील महत्वाची मॅच आहे। या मॅच मधील कुठले पॉइंट्स काउंट केले जाणार नाहीत ॲज अ मॅन टुर्नामेंटसाठी
त्या म्हणूनच ही मॅच टफ फाईट असणार आहे. दोन्ही संघ फार चुरशीनं मेहनतीनं अनेक विजय आणि पराभवाच्या छायेतून वाटचाल करत काटेरी झुडपातून वाट काढत या फायनलच्या प्रवासापर्यंत पोहोचलेत. शेवटची मॅच MPL सीझन 5 मधील हे पाचवं पर्व आपण पाहताय. पाचव्या पर्वातील मेगा फायनल फंटूस 11 आणि दुसऱ्या विपक्ष आपण पाहतोय SSD मोबाईल्स. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बॉल झाले 3, धावसंख्या झाल्या 10, गडी बाद झाला 1. आतापर्यंत बॅटिंग करतो दीप पाटील, ज्यानं आतापर्यंत 2 बॉल मध्ये 10 धावसंख्या केल्यात. 500च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. ओहो, पद्धतली ते सुंदर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डला कव्हर करून बॉल चालाय सीमारेषेकडे मिड ऑफच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर रिचन मध्ये बॉल होतोय फरार. गिरीश पाटील, गिरीश गोवारीकर होता पाठलाग, पण बॉल वरती येतोय चौकार. त्याच दरम्यान आपण आपल्या गावातील संदीप क्लासेस यांचे चिरंजीव दक्ष संदीप पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना MPLच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. हॅपी बर्थडे टू यू दक्ष. नेक्स्ट बॉल. हा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. इनफिल्डला कव्हर करून पुन्हा एकदा वरतून बॉल पाठवलाय. पाहता पाहता बॉलनं शर्यत जिंकल्या. बॉल होतोय सीमा पार. मिळतील धावसंख्या 4. येतोय हा चौकार. या प्लातून सगळ्यांना प्रभावित करणारी, प्रसन्न करणारी आणि या मैदानाच्या मोठीजू गावाच्या प्रेमात पडणारी फलंदाजी. शेवटचा बॉल. हा बॉल आणखीन एकदा ऑन साइडला जागा बनवली आहे. बॉल चालाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॉल मग फील्ड करतायत श्रीकांत तानाजी पाटील. तिथं क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. 2 धावसंख्याला. शेवटच्या बॉलवरती 2 धावसंख्याला. टोटल धावसंख्या पाहायला मिळतात धाव फलकावरती 1 बाद 20. दमदार समजूतदार सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट जरूर गेली. प्रशांत पाटील परतले आणि त्यानंतर 1 डाऊन साठी आलेला दीप पाटील आपली बॅटिंग अनोख्या अंदाजानं धाव या ठिकाणी प्रियाल सर वेश्वीवरून सन्माननीय हितेजी पाटील यांचं आगमन आहे. मी विनंती करतोय अमोल पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. तर इथं सद्गुरू कोचिंग क्लासेस, श्री समर्थ कोचिंग क्लासेसचे संदीप रामचंद्र पाटील यांचे चिरंजीव जक्ष याचाही आज वाढदिवस आहे. हा बर्थडे बॉय एन्जॉय करायला आलाय मेगा फायनल मुकाबला. तर या जक्ष रामचंद्र पाटील या बर्थडे बॉयला सुद्धा पुष्पगंधी शुभेच्छा आहेत. विश यू हॅपी बर्थडे जक्ष. MPL सीझन 5 मधील 25 डिसेंबर ख्रिसमस नाताळचा दिवस. नवीन गोलंदाज प्रवीण पंडित आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल स्ट्राईक बॉल. फलंदाज आहे ऋषिकेश पाटील. पहिला बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटला आले. पंच केला. परंतु बॉल टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. या बॉलवरती कुठली धावसंख्या नाही आहे. भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष मोठीजू नितेशजी पाटील यांचं शुभ आगमन आहे आणि त्यांच्या समवेत सहकार्य करते भारतीय जनता पार्टीचे सूरज पाटील यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करतोय. आमच्यासोबत जोडले गेलेत प्रतीकजी. त्यानंतर प्रियाल सर संकेतजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल अमोल पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. येस, विपुल पाटील यांचे सहकार्य आहेत आणि त्याचबरोबर संकेत यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती. नेक्स्ट बॉल कट केला. जागा बनवली. फिल्डर आहे तिथे क्षेत्ररक्षण केला. रनआउटची दाट शक्यता परंतु नाहीये. नशीब बलवर तर त्याहून अधिक त्यांची धावपट्टीवरतील रणनीती. अतिशय वेगानं दोघंही धावले. त्यानंतर 1 धावसंख्या सहज कंप्लीट केली आहे. जोपर्यंत फिल्डरकडून बॉल बॅक होत नाही तोपर्यंत धावसंख्या पूर्ण केली आहे. प्रवीण पंडित होती आतापर्यंत 2 बॉल झालेत. 1 बॉल निर्धाव. दुसऱ्या बॉलवरती सिंगल. ऋषिकेश पाटील नॉन स्ट्राईककडे गेलेत. स्ट्राईकवर आलाय दीप पाटील. जागा बनवली आहे आणि काय गोलीच्या वेगानं 2 फिल्डरच्या बरोबर मधून गॅप काढली आहे. बॉल चालाय सीमा पार. वेगाने येतील धावसंख्या 4 4 4.
हे तदनंतर सूरज पाटील यांचं आगमन झालेलं आहे. प्रथमतः या दोन्ही युवा उद्योजकांचं मनस्वी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे. थोड्या वेळातच त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती वातानुकूलित डाईसवरती हा फायनलचा आस्वाद घेताना हे सर्व मान्यवर दिसत आहेत. खरं तर आज बहुतांशपणे प्रेक्षकांची मांदी आली आहे. त्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहताय चीफ गेस्ट पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे पंडित सर HB पाटील या ग्रुपचे सर्व आदरणीय हरचंद्र बुदाजी पाटील माजी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष यांना सुद्धा आपण इन्व्हाइट करूया. VIP डॅशवरती 26 झाल्यात धावफलकावरती. 2 बॉल अजूनही शिल्लक. ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉल चालस सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक आहेत. गावंड जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धावसंख्या केले. बा एका बाजूने दीपची झंझावत खेळी पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूने ऋषिकेश पाटीलची पार्टनरशिप बिल्ड करणारी खेळी पाहायला मिळते. तालमेल चांगला आहे, धावफलक सुद्धा चांगला आहे. शेवटचा सामना आहे आणि इव्हिनिंगच्या मॅचेसमध्ये 60 to 65 रन्स या पोषक ठरल्यात आतापर्यंत MPLचा विचार केला तर. हा बॉल चांगला फटका फसला होता. गिरीश गोवारने केली आहे चुकी आणि त्यावरती मिळतील धावसंख्या 1. पण एका धावसंख्येनं फार चित्र बदललं असतं जर ही कॅच कव्हर झाली असती. ही कॅच जर आतामध्ये पकडली असती तर दीप पाटील जो आतापर्यंत या मॅच मध्ये मागडा ठरतोय, ज्याची विध्वंसकता त्याची आक्रमकता या नेक्स्ट येणाऱ्या इनिंगला बॅटिंगसाठी घातक ठरू शकते, त्याची विकेट हातामध्ये असताना ती निसटली आहे. एक धावसंख्या जरूर आली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत 2 गोलंदाज आपण पाहिलेत. प्रवीण पंडितला पाहिला आणि ऋतिक गावंडला आपण पाहिला. 2 षटकांचा खेळ संपत असताना 1 गडी बाद 28 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. प्रियांक सर या ठिकाणी संधी मात्र दिली जाणार नाही डीजेला. तर आपण अतिथी कक्षात विराजमान असणाऱ्या मान्यवरांमधून नितेश पाटील भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व, तदनंतर रियालिटी स्टेट एजंट सातत्यानं महत्त्वपूर्ण तेही योगदान त्या क्षेत्रामध्ये राहिलं ते नितेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य डाईजवरती होतोय अतिथी कक्षात. तदनंतर सूरज पाटील भारतीय जनता पार्टीच्या युवकांमधील ही 2 नावं आहेत. आदरणीय सूरज पोषा पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होताना दिसेल. दीपक भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. माजी सरपंच ग्रामपंचायत मोठीजुई इथं सूरज पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. आजच्या कार्यक्रमातील मुख्य बक्षीस वितरक बाईक ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते प्रदान केले जाईल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ते बाईक स्पॉन्सर इथं सूरज पाटील मात्र आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारतायत. आणि बाईक स्पॉन्सर अक्कादेवी चॅम्पियन या टीमचे टीम ओनर दीपक बाळाराम भोईर यांची शुभ उपस्थिती. थँक्यू. रुपेश पंडित यांना विनंती असेल चला या. हे सुद्धा HB पाटील ग्रुपचे एक मेंबर्स आहेत. स्वर्गीय हिराबाई देवराम पंडित यांच्या स्मरणार्थ रुपेश देवराम पंडित यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी आहे. किरण काशीनाथ पाटील यांना विनंती असेल चला आपण या. यांच्याकडून त्यांचा आदरपूर्वक सन्मान. आता इतर मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान आपण बक्षीस वितरणाकडे घेणार आहोत, परंतु किरण पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आपण घेऊ या मुख्य मंचावरती. किरण काशीनाथ पाटील KK. खरं तर पाणी बॉटल ज्यांच्याकडून या प्रतियोगितेसाठी लीगसाठी प्रेक्षकांपासून खरं तर बिस्लेरी पाणी आणि तदनंतर कूलर अनसोल खेळाडूंसाठी असणारा जो कूलर आहे कूलर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमानं दिला गेला आहे किरण पाटील, किरण काशीनाथ पाटील. थँक्यू. इतर सर्व डाईजवरील मान्यवरांचं शब्द सुमनानं स्वागत. इतरांचा आदरपूर्वक मानसन्मान हा बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी केलं जाईल. O2 फ्रियाल सर. ऑन साईडला बॉल 1 धावसंख्या झाली. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. आतापर्यंत आपण पाहला खेळ प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय चालू असणारे मॅच 1-2-11 त्यांच्या विरुद्ध टीम पाहायला मिळते SSG मोबाईल्स. तिसरं षटक चालू आहे जो हाताळतोय मनोज पंडित. आतापर्यंत 4 पेंडू टाकलेत. 4 चेंडूमध्ये अवघ्या धावसंख्या खर्च केल्यात 6. टोटल रणसंख्या पाहायला मिळतात 1 बाद 34. विश्वास ज्याच्यावर दाखवलाय ना तो आतापर्यंत सार्थ ठरलाय. नाव आहे मनोज पंडित.
हो खोलवर गतीचा हा बॉल अगदी बुंद्यामध्ये टाकला. कुठला प्रकारे शफल नव्हता, अगदी जागेवरून स्थिर खेळण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी मात्र असफल ठरलेत. मग क्रिकेटमध्ये स्लोअर बॉल, यॉर्कर लेन, त्याच्यानंतर गुडलाईन स्पॉटवरून हायटेड बॉल जे येतात ना ते बॅटिंगसाठी थोडेफार पोषक ठरत नाहीये, थोडेफार अडथळा निर्माण करत असतात ना. अशा प्रकारच्या चेंडूंचा वापर आणि वावर सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जास्त पाहायला मिळतो आणि त्यातीलच एक चेंडू मनोज पंडित यांच्या शैलीतून पाहायला मिळाला. अप्रतिम बॉलिंग, कांद्याचा चांगला वापर, वरून लँड केला जातोय बॉल, त्यामुळे अधिकतम खोलवर जातो आणि बॅटच्या टोनला लागल्या कारणानं कुठली धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. निर्धा बॉल, हा बॉल ज्युसी फुल टॉस आणि या फुल टॉस वरती कॅच होण्याची दाट शक्यता. दीप पाटील फसलेत. या चेंडूवरती घेण्यात आला आक्षेप. आपण रिव्ह्यूच्या माध्यमातून ऑन स्क्रीन चेक करूया. हा चेंडू बीमर आहे का? हा बॉल फुल टॉस होता की हा बॉल सेफ आहे? सेफ असला तर मात्र विकेट ही दीप पाटीलची फसली जाणार आणि सेफ जर नसला तर फ्री हिटच्या स्वरूपात बॅट्समनही बचावला जाईल. मॅच ऑन राहील. चेक करूया आपण. हलकेशा फरकानं फलंदाज बाद आहे. इट्स आउट. खोलवर गतीचा बॉल हायटेड जरूर होता, परंतु लँडिंग त्याची पाहिली तर बॉडीला दूरवरून जो हिट केला त्याच्या अंतरानंतर तो बॉल खाली आला असता. पंचांचा अतिशय अप्रतिम लक्ष या बॉलवरती पाहायला मिळाला. महत्वाची विकेट. दीप पाटील जो वैयक्तिक खेळ होता 29 धावसंख्येवर, तो 12व्या बॉलवरती बॅटिंग करत असताना कॅच आउटच्या स्वरूपात परतला. बॅटर इन अक्षय गावंड फलंदाज झालेत. आतापर्यंत आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकाच्या अखेरीच्या बॉलवरती मनोज पंडितनं दीप पाटीलला फसवलाय. चुकी दोघांकडून झाली होती. एकतर खराब चेंडू सुद्धा टाकण्यात आला होता आणि त्यावरती खराब फटका, त्यामुळे दीप पाटील सुद्धा फसले. बेनिफिट झालं SSG मोबाईलला. वैयक्तिक दोघांच्या चुका फायदा होते एका टीमला. दीप पाटील परतले. 34 वरती 2 बाद. फटका एक्झिक्यूट करणारा ऑन साईडला कार्पेटच्या मधून खेळून काढला. हलकासा बाउन्सिंग बॉल पाहायला मिळतोय. एक झाली, दुसरीचा प्रयत्न अजिबात नाही. आतापर्यंत ऋषिकेश पाटीलची खेळी पाहिली आहेत ना, जास्तीत जास्त सिंगल वरती भर दिला, त्यामुळे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. त्याच्या बॅटिंगचा चांगला अंदाज घेतला आणि त्याच अनुक्रमे संकल्पित गोलंदाजी केली जाते. बॉलवरती पिचिंग केल्यानंतर गोलंदाजांमध्ये लँडिंग चांगली पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी, निवड चांगली आहे. ॲव्हरेज मॅच पाहायला मिळते. फटका चांगला, स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. दॅट्स अ यूज ऑन मायटी 6. अप्रतिम फटका, अगदी आल्या सेट होऊन आलाय की काय अक्षय गावंड आणि त्याचप्रमाणे फटका खेचून काढला. लॉंग ऑफच्या दिशेनं देखना फटका पाहायला मिळाला. 6 धावसंख्येसाठी 41 झाल्या. 4थं षटक चालू आहे. 5 षटकांचा अवघा हा सामना. शेवटच्या इनिंग पर्यंत आपण पाहताय संपूर्ण बहुताली प्रेक्षक. आज जरी वार गुरुवार असला, ऐतवार जरी नसला तरी मात्र प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. या तुडुंब गर्दीत आपण संपूर्ण MPLचं वातावरण पाहू शकता. मोठेजीतील एक कॅलेंडर इयर मधील सर्वाधिक खर्चाची स्पर्धा म्हणाली गेली तरी यातील मात्र शंका नाहीये. ज्या स्पर्धेकडे अवघ्या रायगडाचं लक्ष असतो, त्या रायगड जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि ही संपूर्णपणे शौर्यगाथा दाखवणारी स्पर्धा. क्रिकेटमधील ग्रामीण स्थानावरती प्रत्येक कानाकोपऱ्यातील खेळाडूला वर आणण्यासाठी खेचली जाणारी ही स्पर्धा, जिचं नाव आहे मोठी जुई प्रीमियर लीग MPL सीझन 5. अक्षय गावंड पहिल्या बॉलवरती 6, ऋषिकेश पाटील 6 बॉलवरती 6. 3 षटक आणि 2 चेंडूचा गेम संपला. 41 वरती 2 बाद.
पुन्हा एकदा रनअप मध्ये बदल केला जातोय. प्रवीण पंडित आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी आपण पाहिलेत. अतिशय जास्तीत जास्त विकेट्सचा फॉलोअप त्यांच्याकडे पाहायला मिळाला या संपूर्ण सिरीजमध्ये, संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. मेडन षटक सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अशा गोलंदाजावरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याची संधी निर्माण केली होती. थोडा पदतळित्य चुकलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. समोरून चेंडू जसा स्विंग झाला ना, फलंदाज फसलेत. बॅटच्या बरोबर बाजून टर्न करून बॉल गेला आणि स्वतःला फसवून गेला. बॅट्समन अक्षय गावंडला दुसऱ्या बॉलवरती धूल चाकली आहे. नेक्स्ट बॉल आणखीन एक हपोली बॉल. वा 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 वा, अ प्लॅटून शॉट. व्हॉट अ शॉट. इट्स अ ब्रिलियंट. शॉट्स आवडले असेल, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय टायमिंग केलाय. बहुतांश प्लेयर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये गावच्या पातळीवरती ऑन साईडला, मिड विकेटला, त्यानंतर बॅकफुटला आपला पाहायला मिळतात खेळताना. पण कट करणं, स्क्वेअर ड्राईव्हला फटका घेतणं, लॉंग ऑफला अगदी स्टँड अँड डिलेव्हर करणं हे साधं सोपं नसतं. त्याला प्रॅक्टिस फारपूर करावी लागते. बॉलवरती नजर हवी असते. आणि आतापर्यंत ज्या बॉलरवरती शॉट सिलेक्शन केलं ना प्रवीण पंडित, आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केलेल्या गोलंदाज आणि या गोलंदाजांवरती आक्रमण करणं हे काही साधं काम नाहीये. कौतुक करावं अक्षय गावंडचं. 47 वरती 2 बाद, 3 षटक, 4 चेंडूंचा खेळ संपला. बॅटिंग करणारी टीम फंटूश 11, पर्व तिसऱ्याचे चॅम्पियन. हा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेनं, पुन्हा बॉल चालला सीमारेषा लगत. कॅच होण्याची दाट शक्यता परंतु नाहीये. सुटली आहे कॅच. थोडाफार श्वास आतल्या आत जो वेगानं जात होता ना, तो आता मात्र श्वास दम घेतोय. 2 धावसंख्या आल्यात. शॉट सिलेक्शन चांगलं आहे. पॉवर प्लेचं षटक नाहीये, त्यामुळे या बॉलवरती 2 धावसंख्या आल्यात. 49, 4 षटकांचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचा बॉल बॅलन्स आहे. 4थ्या षटकातील प्रवीण पंडित तो अक्षय गावंड. पुढे आले, जागा बनवली. हा व्हॉलीबॉल कॅचची, इथं मात्र कॅच पकडली. सौरभ या क्षेत्ररक्षकानं कॅच पकडली आणि कॅच वरती बाद झाला. अक्षय गावंड परतील नाराज अवस्थेत. 4च्या 4ही बॉल त्या दिशेनं मारण्याच्या प्रयत्नानं 2 वरती जरूर त्याला यश आलंय. पण पुढच्या 2 बॉलवरती एक डबल आणि 4थ्या बॉलवरती अपयशाचा सामोरा करावा लागतोय. अक्षय गावंड होईल कॅच आउटच्या स्वरूपात बाद. षटक क्रमांक 4 संपतोय. 3 बाद, 49. प्रेमळ स्वभावी व 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांमध्ये आतापर्यंत आपण धावसंख्या पाहिलीत 49 झाल्यात. 1 षटक अजूनही शिल्लक आहे. शेवटचं षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागच्या मॅचमध्ये 6 बॉल 15ची मॅच होती. तिथं मात्र बबलू पंडित यानं अफलातून कामगिरी केली आहे, किमिया साधली. त्या मॅचमध्ये ज्या टीमनं सुरुवातीच्या 85चा पाठलाग करत असताना 36 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये गेल्या होत्या, त्या 30 धावसंख्या केल्या असताना सुद्धा 4 षटकामध्ये 51 करताना त्यांना मात्र धूल चाकली. बबलू पहिला बॉल ऑन साईडला. ऋषिकेश पाटील, जास्त काळ तुम्ही त्याला थांबवू शकत नाहीये. ताकद दोन युवा उद्योजक आदरणीय नितेश कमलाकर पाटील आणि तदनंतर सूरज पोषा पाटील या दोघांकडून या मोठीजी प्रीमियर लीग पर्व 5 साठी 5,000 रुपयाची धनराशी आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचाही मनस्वी आभार. येस, थँक्यू. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला खेळायचा होता. अधिकतम बाहेर पिचिंग केला होता. फलंदाज फसलेत. ऋषिकेश पाटील होतील झेलबाद. पहिल्या बॉलवरती अफोली बॉल होता, सहज ऑन साईडला बिरकून काढला. दुसऱ्या बॉलवरती शॉर्ट पिच बॉल पाहायला अधिकतम ऑफसेट ऑफस्टम बाहेर ठेवला. त्यात आउट स्विंगचा वापर आणि त्यामुळे
अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ऋषिकेश पाटील हे परतलेत. ताकद तितकी होती पण बॅटचा जो फ्लो आहे तो बॉल पर्यंत पोहोचत असताना टायमिंग प्रॉपर झाला नाहीये, त्यामुळे ऋषिकेश पाटील यांना आपली विकेट गमावी लागली आहे. या स्पर्धेचा आपण लाईव्ह प्रेक्षकांना पाहता UTC लाईव्ह उरण टेनिस क्रिकेट याचे फाउंडर आपण पाहता सूरज पाटील यांची संपूर्ण टीम 4 कॅमेरे घेऊन ही स्पर्धा कव्हर करते. अधिकतम उंच भरारी घेत असताना मोठीदुईच्या या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. ओहो, लोअर फुल टॉस, खाली राहिलाय बॉल, सिंगल आली आहे. फाटी फील्ड चांगलं झालं, डबलचा प्रयत्न परंतु नाहीये, थांबवलं गेलाय. हर्ष भोईर आणि हर्षद पाटील हे बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 5वं षटक चालू, शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पहिला सिक्सर, त्याच्यानंतर विकेट आली आणि त्यानंतर ही सिंगल. अवघी 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या 17तील. बबलू नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच बॉल, जागा बनवली, इनफिल्डच्या वरतून बॉल चाललाय पॉइंटच्या रिजन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड केला, 1 झालीये, डबलचा प्रयत्न परंतु नाहीये. 2 धावसंख्या आल्या. 2 धावसंख्येनं आतापर्यंत धावफलक पाहायला मिळते. रणसंख्या झाल्या 4 चेंडू, 4 षटक आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 58 रन्स, 58 धावसंख्या झाल्यात. आणखीन 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हर्ष भोईर ऑन स्ट्राईक. ओ हो, व्हाट अ बॉल. आणखीन एक आउट स्विंग, क्लोज किपिंग मनोज पंडित यांची. हे देखणं दृश्य होतं आतापर्यंतच्या या इनिंग मधील, जिथं बॉलची टर्निंग चांगली राहिली आहे, पिचिंग चांगली राहिली आहे आणि गोलंदाजाचा या बॉलवरती वेग असणारा तोही भन्नाट होता. तालमेल साधलाय. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, टार्गेट सेट करण्यासाठी शेवटचा बॉल बॅलन्स. लोअर फुल टॉस, ऑन साईडला बॉल चालाय सीमारेषा लगत, तिथं क्षेत्ररक्षक आहेत. केली आहे चुकी, चुकीला माफी नाहीये. हर्ष भोईरच्या बॅट मधून एंड केलाय गोड. धावसंख्या झाल्या षटकाराच्या सायना 64. सोहन श्रीशा ऑडिओ आणि त्याचनंतर अमोल स्पोर्ट या सर्व टीमचे आभार मानतो. आम्हाला संधी दिलीत त्याप्रमाणेच अनेक समालोचक इथं आपण पाहायला मिळाले. आमच्या समेत आता जोडले गेलेले प्रतिकेशजी शिंदे हे पाहायला मिळतील दुसऱ्या सत्रामध्ये. त्यानंतर आज नितीशजी भोईर, त्याच्यानंतर आमचे जोयगावचे मित्र, अनेक समालोचकांना या मैदानाला आवाज दिला या स्पर्धेसाठी. त्या सर्व समालोचकांचं खास करून कौतुक. त्यानंतर 5 दिवसाची संपूर्ण शृंखला मोठीजुई टेनिस क्रिकेटमधील सर्व प्लेयर्सनी एकरूपता दाखवून कुठल्या प्रकारचा भांडण तंटा न होता, आक्षेप न घेता या स्पर्धेत केलेली उत्तम कामगिरी त्याबद्दल सर्व खेळाडूंचाही खास करून आभार. आणि त्यानंतर याच गावातील अन्य कुबेर, ज्या कुबेरानं या स्पर्धेसाठी आर्थिक मदत केली आहे, मॅच चालू असताना मॅचसाठी पैसे दान केलेत, या सर्व हितचिंतकांचं मी प्रियाल पाटील आपले सर्वांचे आभार मानतो. आणि या स्पर्धेतून MPL सीझन 5 मधून मी माझी रजा घेतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रियाल पाटील सर. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून आणि या पावन धरतीतून मी परीक्षित शिंदे आपणासह क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करत आहे. रातच्या दिवसातील हाय व्होल्टेज सामना, अर्थातच SSD इंडियन वर्सेस फंटूश 11 मोठीजुई. 16 संघ एकमेकांसोबत लढले होते. या 16 संघांमधून आपल्याला 5व्या दिवशी हे 2 बलाढ्य संघ खेळताना दिसतात. अर्थातच दीप पाटील यांचा एकीकडे संघ असेल तर ऋतिक यांचा एकीकडे संघ असेल तर दीप पाटील यांच्या संघाने 64 धावसंख्या उभारून 65 धावसंख्यांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे फंटूश 11 संघासमोर. फंटूश 11 संघ, ऋतिक यांचा संघ कितपर्यंत हे आव्हान पेलवतात पाहूया.
तर फंटू 11 संघाची जोडबोली मैदानात उतरली जाते. SSD 11 संघाची जोडबोली मैदानात उतरली जाते. गिरीश गोवारी तर त्याची साथ देण्यासाठी मैदानामध्ये उतरले गेलेत. बबलू पंडित 65 धावसंख्या. कोण होईल विजेता? मोठी जुई प्रीमियर लीग पर्व 5. प्रथम षटक प्रगतीपथावर स्वतः कर्णधार दीप पाटील. पहिल्याच षटकामध्ये काय होते पाहूया. क्वालिफायर 1 चा विचार केला गेला तर फंटूश 11 संघाला मात करून फंटूश 11 संघ विजयी होऊन SSD इंडियन संघाला पराभूताच्या तिथे छायेत दाखवलं होतं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. SSD इंडियन विरुद्ध फंटूश 11. दीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार असणार आहेत. हा क्रिकेटचा महाकुंभ मेला अर्थातच मोठी जी प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्या मधील हा चित्तथरारक सामना आपल्या समोर भेटीला घेऊन येत आहेत. दोन संघ. पाहूया काय होतंय, काय बिघडतंय. अजूनपर्यंत येणारे 5 षटक आणि 65 धावसंख्यांची गरज असणार आहे या संघाला. फंटूश 11 संघ पर्व 3ऱ्या मधील विजेता संघ होता. तोच इतिहास इथं पुन्हा बघायला मिळेल का? पाहूया. दीप पाटील प्रथम षटक घेऊन येत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. तिथं लप केलाय. तिथं सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ससाण्यासारखी झेप आणि इथं धोका निर्माण झालेला आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. डॉमिनन्स पाहायला मिळतं इथं क्षेत्ररक्षकाचा. हर्षल भोईर याचा आपल्याला रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. मी विनंती करतो की स्टेजच्या जे समोरील प्रेक्षक आहेत, जे कार्पेटवर बसलेले, त्यांना मी विनंती करते की थोडंसं साईडला व्हायचं आहे. विनंती असेल. स्टेजच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत. नेक्स्ट फलंदाज असणार आहे कर्णधार ऋतिक गावंड. यांना जी जिम्मेदारी आहे ती पूर्णपणे आता पेलवताना दिसणार आहेत की नाही पाहूया. 65 धावसंख्यांचं उद्दिष्ट समोर असताना इथं पहिल्याच चेंडूवरती पायचीत स्वरूपात इथं पहिला शिलेदार गारद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानात दाखल होताना दिसतोय. ऋतिक पाहूया हे आव्हान कितपर्यंत पेलवतात. सामना अतिटटीचा आहे मित्रांनो. फायनलचा मेगा मुकाबला, हाय व्होल्टेज सामना. दीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर कीपरच्या ग्लोव्ह मध्ये चेंडू विसावा घेताना दिसतोय. अतिशय धारदार पद्धतीने गोलंदाजी करतोय हा दीप पाटील. एक मोठी जी नावाची एक्सप्रेस या मैदानावरती धावताना दिसतोय. सुसाट वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज काय करतोय पाहूया. आपल्या संघासाठी ही ट्रॉफी कोणाकडे असणार आहे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू लाभ केलाय. पाहूया झेल खाली क्षेत्ररक्षक तिथं परंतु नाही. चेंडू आउटफील्ड स्लो असल्या कारणाने तिथं थोडासा स्लो होतोय आणि तिथं 2 धावसंख्या मिळतात. ऋतिकला एक चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने आणला होता परंतु तिथं 2च धावसंख्या मिळेल. थोडा जर जोर असता तर नक्कीच हा फटका सीमा रेषेबाहेर नक्कीच आला असता परंतु तसं काही इथं होताना दिसत नाही. आता धावसंख्या झालेल्या आहेत त्या 3. 1 बाद 3 धावसंख्या पाहायला मिळतात. दीप पाटील प्रथमच षटक पूर्णपणे जिम्मेदारीचं ओझं पेलवताना कोण दिसते पाहूया. एका साईडला ऋतिक तर दुसऱ्या साईडला दीप पाटील. पुन्हा एकदा तयार दीप. यावेळचा चेंडू गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर कीपर चाणक्यरीत्याने आपल्या हातामध्ये समाविष्ट करून बसतात. कुठल्याही प्रकारचा इथं फटका मारू देत नाही दीप. त्याला माहिती आहे माझं षटक किती महत्वाचं असणार आहे या सामन्यामध्ये. जो जास्त माझ्यावर जिम्मेदारी का संघाने टाकलेली आहे हे सिद्ध करून दाखवताना दिसतात. अखंड या 5 दिवसाच्या शृंखलेमध्ये दीप पाटील डॉमिनन्स
क्रिएट करताना दिसतात. पुन्हा एकदा तिथं जमीन कार्पेट शॉट, एक पायावर आदलून फील्ड करतोय चेंडूला. एकेरी धाव संख्येत तिथं मिळतोय. या एकेरी धाव संख्यांचं रूपांतर तुम्हाला मित्रांनो दुहेरी धाव संख्येत करता येते का ते पाहायचं आहे, कारण तोच प्लस पॉईंट तुमच्या संघाला मिळाला जाईल. परंतु इथे एका धावेवरती स्वतः ऋतिक स्ट्राईक रोटेशन करताना दिसत आहेत आपल्याला. पाहूया आत्ता षटकाचा शेवटचा चेंडू असणार आहे. धाव संख्या झालेली आहे ती 4, 1-4 स्थिती निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा दीप पाटील, यावेळचा चेंडू स्ट्रेट डाईव्ह पद्धतीने चेंडू जातोय, दन 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 दन, सीमा रेषा पार, चौकार. कौशल्याचा कस लागणार आहे, जो डगमटणार नाही, शेवटी तोच बाजी मारणार आहे. काळजाची धडधड वाढली, श्वासही रोखलेले सर्वांनी. बघूया आज इतिहासाची पाने लिहितोय कोण आपल्या नावांनी. दीप पाटील विरुद्ध ऋतिक दोघांचा संघ असणार आहे. दीप पाटील यांना चौकार मारून इथं बॅकफुटवर ढकलला गेलाय. पुन्हा एकदा रोमहर्ष सामना इथं निर्माण करून ठेवला या दोन्ही खेळाडूंनी. पाहूया काय होतं. आता ऋतिक थांबायचं नाव घेत नाही. दुसरं षटक प्रगतीपथावर. परेश पाटील जे कोण लेट कमर्स असतील मी त्यांना सांगू इच्छितो, मी परीक्षित शिंदे समालोचक फ्रॉम वशेनी. हा सामना चालू आहे. फंटूश 11 मोठी जुई विरुद्ध SSD इंडियन मोठी जुई. पाहूया पुन्हा एकदा. परेश पाटील गोलंदाजी मार्कवर तयार. जवळजवळ 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन 55 पार करतोय. यावेळचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू होता. पंचांकडे थोडीशी माग बागली जाते, परंतु नाही, ती अपील फेटाळतात पंच. पूर्णपणे जखडवून ठेवलंय पहिल्या चेंडूवरती. इरादे स्पष्ट केले जातात. चांगल्या पद्धतीचा जर षटक आला तर नक्कीच कुठेतरी जो धाव संख्यांचा डोंगर आहे तो नक्कीच भला मोठा दिसणार आहे. परंतु या दोघांना बुलडोझर रूपी फलंदाजी करावी लागेल. हे 65 धावसंख्यांचा जो डोंगर आहे तो बुलडोझर रूपी तुम्हाला तोडायला लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळचा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर हा ब्रह्मास्त्र फेकला होता. या चेंडूला सन्मान देण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही. परंतु चेंडू बीट होतोय, स्वतः फलंदाज देखील बीट होतोय गतीनं. पूर्णपणे गतीवर स्वार झालेला हा गोलंदाज आपल्या संघासाठी जान ओतताना दिसतोय. या मॅच मध्ये जान ओतली जाईल, कारण फायनलचा मेगा मुकाबला आहे. हाय व्होल्टेज सामना. यावेळचा चेंडू, यावेळी गोलंदाजाचा टप्पा चुकला आणि चेंडू थेट आकाशाला भिडला भिडला भिडला. येतोय या बॅट्समनच्या बॅट्समधून षटकार. मैदानात आता शांतता आहे, पण काळजात धडधड वाढली. एका बाजूला जिद्द आहे तर दुसऱ्या बाजूला प्रतिष्ठा. आता जो डगमगणार नाही तोच इतिहासाच्या पानावर नाव कोरणार. बघूया कोणाचा नशीब आज फलफलतय आणि कोणाचा घाम फुटतोय. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. थोडासा बॉल चेकअप केला जाईल. चला गेम स्पीडअप करायचा आहे. चित्त थरारक सामना आजच्या दिवसामधील. 21 चेंडू आणि 51 धावा. 51 धावा 21 चेंडू. कोण या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळचा चेंडू बॅट गोपनीसारखी फिरली होती, परंतु फारसं तेवढं समीकरण जुळलेलं नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची इथं सांगता पूर्ण केली जाते. निर्धाव चेंडूंनी जो प्रेशर आहे तो पूर्णपणे फलंदाजी करत असलेल्या टीम वरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजी करत असताना इथं काय गेम प्लॅन केलेला असेल पाहूया. यावेळी हवाई हल्ला होतोय. बिग हिट षटकार. मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है.
पाहूया. ऋतिक गावण याची बॅट पूर्णपणे आग ओकताना दिसते मैदानामध्ये. हे ऋतिक नावाचं वादळ कोण मैदानाच्या बाहेर फेकेल पाहूया. हे सध्या तरी मोठीजीच्या मैदानावर घोंगावताना दिसतं ऋतिक नावाचं वादळ. पुन्हा एकदा तयार असणार आहे गोलंदाज परेश. यावेळेचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये करवट केलाय. तिथं पॉइंटच्या क्षेत्राने फील्ड करतोय चेंडूला. तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव इथं महत्वाची ठरली जाणार आहे. परीक्षेमध्ये 1 गुण, क्रिकेटमध्ये 1 धाव आणि राजकारणामध्ये 1 मत किती महत्वाचा असतो जो त्या क्षेत्रामध्ये उतरलाय त्यालाच माहिती आहे. थोडीशी यांना डीजे यांना संधी दिली जाईल आता. विचार केला गेला तर 8 धावसंख्या फक्त आल्या होत्या. तदनंतर परेश पाटील गोलंदाजी मार्कवर आला. पूर्णपणे धुतला त्याला. 13 धावसंख्या कुठून काढल्या ऋतिक आणि त्याचा साथीदार फलंदाज बबलू पंडित. तिसरा गोलंदाज वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक प्रगतीपथावर. स्वतः कर्णधार काटेरी मुकुट घालून मैदानावरती स्वतः जिम्मेदारी घेतलेली आहे. पाहूया हे जिम्मेदारीचं धनुष्यबाण पैलावतात की नाही पाहूया. 65 धावसंख्या रोखायच्या आहेत मित्रांनो. तर 65 धावसंख्या फलंदाजी करत असलेल्या टीमला काढायच्या आहेत. पुन्हा एकदा दीप तयार. यावेळेचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू. मी म्हटलं होतं ही मोठीची एक्सप्रेस सुसाट धावताना दिसतंय या मैदानावरती. अखंड डॉमिनन्स पाहायला मिळतंय या गोलंदाजाचा. पूर्णपणे जान ओतली जाईल का या सामन्यामध्ये पाहूया. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. अतिशय पूर्णपणे शांत प्रेक्षक झालेले आहेत हा सामना पाहण्यासाठी. यावेळेचा चेंडू सेम डिलिव्हरी फक्त 1 पाऊल पुढे गेला. पंचांकडे अपील आहे परंतु ती अपील पूर्णपणे फेटाळली गेलेली आहे. सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते इथं. पूर्णपणे प्रेशर 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 आणि फक्त इथं प्रेशर पाहायला मिळतंय. हाय व्होल्टेज सामना. ज्यांना कोणाला बीपीचा त्रास असेल तर त्यांनी हा सामना पाहू नये कारण सामना हाय व्होल्टेज होणार आहे. तर इथं तात्या विंचूसाठी इथं कॅश प्राइज आलेला आहे. रोख रक्कम आतिश गावण यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वलतोय सामन्याकडे पुन्हा एकदा दीप. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथं वज्रमुठीत झेल कैद केला जातोय. ऋतिक 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 बॅक टू द पवेलियन. वाह, अदाकारी आवडत असेल तर तात्या विंचू जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे त्याच्यासाठी. एक प्रॉपर बीट टू बीट अप्रतिम नृत्य. धन्यवाद. नक्कीच आपण पाहायला गेलं होतं की तात्या विंचू महेश कोठारे यांनी त्यांच्या कपालावरती गोली मारली होती परंतु इथं त्यांना पुन्हा यावं लागलेलं आहे गोली मारून देखील. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय इथं दीप पाटील. मोठीजी गावाची सुसाट एक्सप्रेस थांबायचं नाव घेत नाही. आता प्रश्न पडलाय ऋतिक यांना. प्लीज पंडित सर काय असेल ते कोऑपरेट करा. चला गेम स्पीडअप करायचा प्लीज ऋतिक. अजूनपर्यंत सामना हा दुतर्फा आहे. हा क्रिकेट हा खेळ रंग बदलणार आहे. कधी सरड्यासारखा रंग बदल सांगू शकत नाही. कोणाच्या बाजूने सामना झुकला जाईल पाहूया. दीप पाटील यांचे मामा यांचा मुलगा युवान संतोष भगत यांचा दीप पाटीलचा फॅन त्यांनी शूट दिलं दीप पाटीलला. चल दीप पाटील यांचे मामा संतोष भगत यांचा मुलगा
विहान संतोष भगत यांच्याकडून दीपसाठी इथं ब्रँडेड शूज आलेले आहेत. पारितोषिक धन्यवाद. बक्षीस वितरण सोहळा असेल त्या प्रसंगी हे शूज दीप याला दिले जातील. पुन्हा एकदा कर्णधार ऋतिक परतल्यानंतर काय गेम प्लॅनिंग असणार पाहूया. 15 चेंडू आणि 44 धावसंख्यांची गरज असणार आहे. जिम्मेदारी घेतली आणि स्वतः कर्णधाराला परतावं केलं इथं या दीप यांनी. पुन्हा एकदा ह्यावेळचा चेंडू तिथं लप केला. पाहूया लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होते चेंडू, जोपर्यंत फील्ड होत नाही. एक धाव जलद गतीने तिथं पूर्ण केली जाते. एक धाव इथं महत्वाची ठरली जाणार आहे. दीप पाटील पुन्हा एकदा 3 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती स्वतः कर्णधाराला इथं तंबूचा रस्ता दाखवला. आता चौथा चेंडू झाला आणि एक धाव काढली तिथं. 2 चेंडू शिल्लक असणार आहेत या षटकामधील. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅट गोपनी सारखी फिरलेली. पाहूया काय होते तिथं. चेंडू फील्ड केलेला आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. एकेरी धाव होती तिथं कन्वर्ट केलंय दुहेरी धावसंख्येमध्ये आणि 2 धावसंख्या मिळल्या जातात. धावसंख्या झालेली ती 24 धावसंख्या. 24 लॉस ऑफ 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 13 चेंडू आणि 41 धावसंख्या होणार आहेत. आता पाहूया काय आहे. दीप पाटील तयार. ह्यावेळचा चेंडू सुसाट एक्सप्रेस धावताना दिसतोय. पुन्हा एकदा झेल वज्रमुठीत कैदा केला जातोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पाटीलच्या तात्या बिंचूसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. अप्रतिम एन्जॉय. एका मागोमाग एक इथं गार झालेले आहेत. तुमच्या खरं तर मागे नितेश या एन्जॉयमेंट साठी फायनलच्या मेगा फायनलच्या काय म्हणू शकशील? नाही, नक्कीच रसिक प्रेक्षकांना विचारलं नितेश पंडित सर, तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक घटकाला जे जे हवं आहे ते सर्व काही मिळालंय. एकंदरीतच बक्षिसांची आरास मांडणी असेल आणि एंटरटेनमेंटसाठी खरं तर 90च्या दशकामध्ये आपण जर का 90ची जी पोरं आहेत त्यांनी तात्या विंचूला खरं तर त्या मूवीमध्ये पाहिलं, परंतु आता तात्या विंचू खरं तर ॲज अ आर्टिस्ट म्हणून आज एंटरटेन करताना रसिक प्रेक्षक त्यासोबत लहान चिमुकले सुद्धा मॅचला एन्जॉय करतायत. तर पप्पन पाटील यांना कॅश प्राइज आलेली आहे. आतिश गावण यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज आलेली आहे. चौथं षटक प्रगतीपथावर. आता समीकरण येऊन ठेवलंय. 12 चेंडू 41 धावसंख्या. नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर तयार. हाय व्होल्टेज मुकाबला. आता फक्त छातीची धडधड ऐकायला येते. पाहूया. यावेळचा चेंडू भिरकावून दिलाय. बिग हिट षटकार. सर्वांच्याकडे येणार आहे तिकडे. अगदी एका गाण्यावरती सगळ्यांकडे एंटरटेनमेंट करून येतील. आणि लहान मुलांनी मैदानात जायचं नाही, लहान मुलांनी मैदानात थांबायचं नाही. आपापल्या पॅरेंट्सना आपापली प्रॉपर्टी सांभाळा. आणि त्या खांबाजवळ इलेक्ट्रिक नको रमेश, तिथून बाजूला घ्या त्यांना. 12 चेंडू 41 धावसंख्या आल्यावर इथं संदेश दिला की हा सामना जिंकवायलाच मी मैदानामध्ये उतरले गेले, परंतु आता कमबॅक केलंय. प्रेशर प्रत्येक चेंडूवरती प्रेशर पाहायला मिळतंय. रोमांच, थर्रार, पदलालित्य, तुंबल युद्ध, अभेद्य फळी बदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. निमित्त आहे मोठी प्रीमियर लीग पर्व 5 मधला हाय व्होल्टेज सामना. फंडूज 11 विरुद्ध SSD. ओ हो काय गोलंदाज. सुसाट वेग धारण करून इथं गोलंदाज.
सुसाट एक्सप्रेस धावताना दिसतोय इथं स्क्रीनवरती आपण पाहू शकता. जयंत पाटील, महेश पाटील, चला या अतिथी कक्षाकडे यायचं आहे. जयंत पाटील, तात्या विंचून येत आहे. छोट्या मुलाला जेरबंद केलेले आहे तिथं पाहू शकता स्क्रीनवरती आपण. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बदलाला इथं पाहायला मिळतंय. छोट्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न इथं यशस्वी ठरला जातोय. बाय स्वरूपात इथं धाव मिळाली जाते. एक एक धाव महत्वाची ठरली जाते. काटेरी मुकुट कोण घालेल, हा सामना कोण संकटाच्या जाळ्यातून काढून दाखवेल, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, हे दोघांमधील द्वंद्व रूप आपल्याला पाहायला मिळतं इथं या मोठी जुईच्या मैदानावरती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. ह्यावेळचा चेंडू पुन्हा एकदा वा काय व्हेरिएशन गोलंदाज करतोय इथं. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि इथं स्क्रीनवरती चेक केला जाईल. थोडासा आक्षेप घेतला जातोय. वाईड लाईन वरती चेंडू पडल्यानंतर 50-50 डिसिजन आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा आम्हाला इशारा येतोय. चला मान्यवरांनी कुठेही जाऊ नका. कृष्णा शंकर, तदनंतर कराडी समाजाचे अध्यक्ष उरण तालुका रमणजी कासकर, जयंत पाटील, महेश पाटील, चला या आपण अतिथी कक्षाकडे. इथून मॅचचा आनंद घ्या. काय षटक फेकलं या गोलंदाजाने. नितेश पाटील याचा कौतुक करावं तेवढं कमी. पहिला चेंडू घेऊन आला होता तेव्हा 6 धावसंख्या षटकार मारला. वाटलं होतं की प्रेशर क्रिएट होईल, परंतु नंतर जो कमबॅक केलाय तो लाजवाब कमबॅक केलाय. धावसंख्यांचा विचार केला गेला तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आपल्याला फक्त धावसंख्या पाहायला मिळतात. 31 धावसंख्या पाहायला मिळतात. येणारे 6 चेंडू आणि 34 धावा निर्णायक षटक या इनिंग मधली असणार आहे. पाहूया काय होतोय. टॉप लेवलचा जतीन पाटील कडून सलग 3 बॉल मध्ये 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. पाचवा षटक निर्णायक षटक या सामन्यामधील. पाहूया काय होतंय. हर्षल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार. 6 चेंडू. हर्षल बोईल बॉलिंग ट्रॅक वरती तयार. 6 चेंडू 34 धावा. 6 चेंडू. पाहूया ह्यावेळी बॅटची कडा घेतली आणि कर्णधार जीत पाटील याने हवेमध्ये हात उंचावलेला आहे. झेल वज्र मुठीत कैद केला जातोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कर्णधार ऋतिक गेल्यानंतर इथे एक सुद्धा फलंदाज क्रीजवरती टिकलेला नाही फारसा. पूर्णपणे या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये आहे तो अडकवून बसलाय हा दीप पाटील यांचा संघ. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. सामना आहत घेऊन ठेपलेला आहे. आता समीकरण येऊन ठेवलंय. 5 चेंडू आणि 34 धावा. पाहूया यावेळचा चेंडू भिरकावून दिलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. पाहूया इट्स अ कॅच आणि फलंदाज पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर परतलेला आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. या मोठी जुईची शान आहे. पर्यंत थांबला असता तर नक्कीच हे सामन्याचं रूप
आणि चित्र देखील वेगळं असतं, परंतु इथं दीप पाटील पूर्णपणे स्ट्रॅटेजी करून मैदानामध्ये उतरला होता. 65 धावसंख्यांचा डोंगर होता, परंतु हे अनधिकृत आणि बांधकाम होती ती तोडायला बुलडोझर रूपी फलंदाजी करता आलेली नाही या फलंदाजांना. आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. पुन्हा एकदा तयार गोलंदाज नाही, परंतु इथे ऑन हॅट्रिक होता गोलंदाज. फटका तिथे लॉप केलाय, ग्लान्स करते चेंडूला, एकेरी धाव संख्या मिळेल. आता फक्त चेहऱ्यावरती फक्त निराशा आणि निराशाच पाहायला मिळणार आहे. एकीकडे गार्गे गिरीश पाटील, चला गिरीश केशरीनाथ आपण या. जे स्पॉन्सर आहेत चैतन्य बॉब, तदनंतर केतन पाटील, कल्पेश पाटील वस्तूंचे स्पॉन्सर असणार आहेत, त्यांना जतीन पाटील प्लीज. चेंडू पुन्हा एकदा फलंदाज 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 बाद होतोय. फलंदाज परतीच्या मार्गावर. मारला तर त्याची पुतणी आहे इकडे प्रिशा, आणि या प्रिशा दीपक भोईर यांची सुकन्या, हिच्याकडून एका षटकाराला 5,000 रुपये दिले जातील. नाही, परंतु आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. फक्त काही सेकंद, काही मिनिटं बाकी आहेत. इथं या चांदीच्या ट्रॉफीवरती नाव कोरलं जाणार आहे. फंटूश 11 दीप पाटील यांचा संघ ठरेल मोठी जुई प्रीमियर लीग पर्व 5वा विजेता संघ ठरला जाणार आहे. पुन्हा एकदा येस, मोठी जुईची आण आहे, मोठी जुईची शान आहे. या 5 दिवसाच्या शृंखलेमधील फंटूश 11 संघ महान आहे.